6व्या दिवशी 12 मागण्या मान्य करून घेत राष्ट्रीय ओबीसी महासंघानं आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। उपोषणकर्ते आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी माझ्यासोबत आहे। अशोक जिवतोडे सर माझ्यासोबत आहे। सर, समाधानी आहात तुम्ही? अर्थात आमच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य झाल्या आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि पूर्ण सरकार ओबीसीच्या पाठीशी आहे, त्यांनी दाखवून दिलं। आणि आज सन्माननीय अतुलजी सावे ओबीसी मंत्री या ठिकाणी उपस्थित झाले। ओबीसी समाजाच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या आणि ज्या 12 मागण्या आहे त्याचा GR महिन्याभरात काढतो असे बोलले। 2 मागण्याच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय असल्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांसमोर ठेवा लागेल बैठकीमध्ये आणि त्या मंजूर करावे लागतील। समाधानी आहात? अर्थात समाधानी आहेत आम्ही। तू उपोषणात सहभागी झाला होता, आज यश मिळालं असं वाटतं? हा, नक्कीच यश मिळालेलं आहे। आम्ही सतत ओबीसीसाठी लढत असतो आणि आज ओबीसी विद्यार्थ्यांना जर 100% स्कॉलरशिप मिळणार आहे। जे PhDचे जो फंड थांबलेला आहे तो सुद्धा ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणार आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये ओबीसीचं विद्यार्थी व्हावं ही आमची नेहमी मागणी होती आणि सरकार त्यामध्ये सकारात्मक आहे। यामध्ये ओबीसीचा मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजाला याचा लाभ होणार आहे। आजपर्यंत ओबीसी समाजासाठी कोणी अनेक संघटन लढत होते, पण ओबीसीच्या हितासाठी लढणारं राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे आणि ते सतत लढत राहणार। यापुढे आमच्या अनेक मागण्या राहील, आम्ही सरकारसोबत लढत राहू। समाधानी आहात का आजच्या मागण्या? एकदम समाधानी आहो। मी तर या माध्यमातून प्रथमतः मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी समतोल साधून याचं हे सर्व केलं आणि आज आमच्या या ठिकाणी अतुलजी सावे आले, त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या, त्याबद्दल त्यांचं सुद्धा राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून मी अभिनंदन करतो। उपोषण केलं या ठिकाणी, आज मागण्या मान्य झाल्या, समाधानी आहात? समाधानी आहो आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पुन्हा एकदा दर्शवून दिलं की संविधानाच्या चौकटीत राहून संविधानिक मागण्या केल्या तर त्या पूर्ण होतात आणि त्या सरकारने पूर्ण देखील केल्या। सर, 6 दिवस आंदोलन, एकीकडे जरांगे पाटील यांचं आंदोलन होतं, त्यांच्या विरोधात विदर्भात पहिलं आंदोलन चंद्रपुरात तुम्ही केलं होतं। काय वाटतं, ओबीसीच्या वाट्यातून त्यांना दिलं गेलं का ओबीसीचे हक्क अबाधित आहे? अर्थात मराठ्यांचं आंदोलन त्यांच्या न्याय मागण्यासाठी होतं आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुती सरकारने सुवर्ण मध्यबिंदू साधून मराठ्यांचंही समाधान केलं आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लावू लागला नाही। धन्यवाद। हे सगळे तू उपोषण केलं काय? नक्कीच गेल्या अनेक 5 ते 6 दिवसापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ हे ओबीसीच्या मागण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलं होतं आणि आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून यांनी मंत्रिमंडळ पाठवलं आणि त्या माध्यमातून आमच्या काही मागण्या पूर्ण झाल्या, विद्यार्थ्यांच्या देखील काही मागण्या पूर्ण झाल्या, याबद्दल आम्ही नक्कीच समाधानी आहोत। सगळेच श्रेय जे आहे ते या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं जातं आहे। मोठं यश आहे। 6 दिवसाच्या उपोषणात 12 मागण्या मान्य झालेल्या आहे आणि पुढच्या मंगळवारपासून GR काढण्याची प्रक्रिया सुरू होणार असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष जिवतोडे सर सांगतात। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, युनियन मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।